निराकारं नित्यमुक्तं पूर्णानंदं निर्विकारं कैवल्यम् अव्यक्तम् अमूर्तम् अनंतं निरामयं निरंजनं निरापेक्षं निरावलंबं निशून्यं बुद्धानंदं सर्वेश्वरं करुणाकरं निशून्यं बुद्धानंदं सर्वेश्वरं करुणाकरं. ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अत्यंत असीम कृपाप्रसादानं संपन्न होणाऱ्या या सोहळ्याच्या आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वांच्या वतीनं अधिष्ठानाला अभिवादन करतो. त्यांच्या मार्गदर्शनानं तुमचं आमचं जीवन जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी समृद्ध होत आहे. ज्यांच्या पाहण्यातून, ज्यांच्या उठण्यातून, ज्यांच्या बोलण्यातून, ज्यांच्या चालण्यातून जे काही माणसं फक्त पाहताना चांगले दिसतात, ते बोलताना चांगले दिसत नाहीत. काही माणसं बोलताना चांगले असतात, ते चालताना चांगले दिसत नाहीत. काही माणसं असं असतं की ज्यांचं पाहणं इतकं चांगलं असतं की त्यांच्या पाहण्यातून आपलं जीवन समृद्ध होत जातं. जे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला जे कासवी मातेचा दृष्टांत सांगितलेला आहे, ती माता असते ती अलीकडच्या काठावर, तिची पिले पलीकडच्या काठावर असतात. आज आपण एकमेकाला संपर्कात आहोत या सामाजिक माध्यमातून. प्रत्येक जण दुसऱ्याशी बोलतो मोबाईलच्या माध्यमातून. पण ती माता आणि तिचं पिलू असं असतं की त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नसतो. मोबाईल संपर्क आहे ब्ल्यूटूथमुळं. ब्ल्यूटूथ नसेल तर मोबाईलची किंमत शून्य आहे. रेंज नसेल तरी मोबाईलची किंमत शून्य आहे. पण आई एका काठावर, पिलू मात्र दुसऱ्या काठावर. तिथून ते पिलू तिच्या आईला आठवतं आणि आई त्याला आठवते आणि दोघांच्या त्या आठवण्यातून, अंतःकरणातून अमृत कळा निर्माण होते. आजपर्यंत विज्ञानाला हे कोड म्हणजे उलगडलं नाही. ज्या कोंबडीला कधी स्तन नसतं, तिची पिलं कधी स्तनपान करत नाही, तरी तिचं पिलू वाढतं. ती कासवी माता अलीकडच्या काठावर आहे, तिचं पिलू पलीकडच्या काठावर आहे, तरी ते वाढतं. याच्या पाठीमागचं धर्मशास्त्र तत्वज्ञान आमचे स्वामी सांगतात. बाई अंतःकरणातलं आठवण अशी असते. आपलं धर्मशास्त्र असं सांगतं की आपले गुरुनिमित्त कुठल्याही परिसरात असतील आणि आपण धर्माचरण करत असताना, धर्मशास्त्राचं चिंतन करत असताना, आचरण करत असताना देशाच्या कुठल्याही भागामध्ये जरी असलो तरी दोघांमध्ये असलेलं अंतःकरणाची आठवण त्या ठिकाणी आपल्या अमृत कळेला समृद्ध करत असते. आपल्या सर्वांच्या अमृत या म्हणजे कळेला ज्यांनी समृद्ध केलेलं आहे ते तुमचे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान जे आदरणीय श्रद्धे जे आचार्य श्री गुरुजी, आपण सर्वांच्या वतीने त्यांना दंडवत करतो. या क्षणी आठवण होते आहे ती जे आदरणीय श्रद्धे श्री मोठे बाबा, जे आदरणीय श्रद्धेय जे कैवल्यवासी माई, आपण सर्वजण जे 1993ला या ठिकाणी आलो. आश्रमचा व्याप इतका छोटा होता, तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहात त्याचे. त्या अनेक मंडळी थोडीशी या ठिकाणी म्हणजे अलीकडची आहे, त्यांच्यासाठी काही म्हणजे बोलणं अनिवार्य आहे. एका ट्रकमध्ये आश्रमची मात्र संवत्सरून इथे पोहोचली. ते मला वाटतं काहीतरी 11 मेचा तो सकाळचा दिवस असेल. 1993ची ती घटना. आम्ही जेव्हा पोहोचलो, जी सकाळ होत होती, त्या आदल्या दिवशी रात्री आम्ही संवत्सरून निघालो आणि जेव्हा सकाळी 6-6:30च्या दरम्यान या ओढ्याच्या पलीकडे जेव्हा ट्रक आला आणि त्यात आता म्हणजे अर्थात आम्ही पाठीमागे बसलेलो. सगळ्या आश्रमाची मात्र त्यावेळेला एका ट्रकमध्ये बसलेली होती. आज आश्चर्य वाटेल या गोष्टीला, पण तेवढी बसली होती. आणि काही 15-20 साधक होते, सगळे बसलेले साध्वी होते, आदरणीय सर्व. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो. आणि त्या ट्रकमधून पाठीमागून जेव्हा तरडगावचं चित्र आम्हाला दिसलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यावेळेला गावामध्ये एकही स्लॅबची इमारत नव्हती. फक्त काहीतरी श्रीराम बाजारची तेवढी इमारत आणि म्हणजे गायकवाड काकांचे एक ते घर होतं. हे दोन फक्त जे सिमेंटच्या वस्तू होत्या. इतकं सामान्य असणारं गाव ओढ्याच्या काठावर पलीकडे आल्यानंतर जेव्हा पाहिलं, तेव्हा खरं तर आज सांगताना त्यावेळेला अंगावर काटा आला होता की आता या गावामध्ये आपलं पुढचं आयुष्य जाणार कसं. दिवस उलटत जातात बंधूंनो. इथे झोपडीतला आश्रम हळूहळू बदलत गेला, वास्तू निर्माण होत गेल्या, संख्या वाढत गेली. सुरुवातीला या रस्त्याने चालताना फार म्हणजे एकाकी वाटायचा. म्हणजे अनेक लोक आपल्याला सांगताना दिसतात की रस्त्याने चालताना भीती वाटायची. संध्याकाळी 6 नंतर हा रस्ता पूर्ण बंद व्हायचा. अशा कालखंडामध्ये इथल्या आश्रमची सुरुवात झालेली वाटचाल आहे. आज मंदिराच्या कळसावर लावलेला लाईट दुरून दिसतो तेव्हा माणसांच्या लक्षात येतं की इथे आश्रम आहे, इथे वास्तू निर्माण झाली. आजचं वैभव सर्वांना दिसतं, पण या वैभवाच्या पाठीमागची खोल असलेली जी बाजू असते,
त्या ठिकाणचे असलेले कष्ट असतात हे पाहण्यासाठी फार दूरदृष्टिकोन असावा लागतो. अर्थात हे सर्वांच्या वाट्याला येत नाहीत. या आश्रमच्या संस्थेला खऱ्या अर्थानं समृद्ध करण्यामध्ये ज्यांची म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांचं म्हणजे सिंहाचा म्हणजे वाटा आहे ते आदरणीय माई असतील, जे आदरणीय अक्का असतील. या आश्रमातल्या प्रत्येक वास्तूला सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाणी देणारे आदरणीय भाऊ असतील, या सगळ्यांचं संवर्धन करणाऱ्या जे आदरणीय अक्का असतील, या सर्वांचं चिंतन आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणं फार गरजेचं आहे. कारण आपण एकमेकाला म्हणजे समोरून पाहतो, जी माणसं आज आपल्या समोर नाही आहेत पण ज्यांच्या कार्याचं अंतःकरणामध्ये आठवण होणं फार गरजेचं आहे. मी जे इथे आहे तर माझ्या पाठीमागे कोण होतं म्हणून मी इथे आहे, हा विचार महत्त्वाचा आहे. भोसलेंनी या ठिकाणी बोलताना जो संदर्भ सांगितला की म्हणजे आदरणीय बाबांचा हात त्यांच्या पाठीशी होता वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्या वडिलांना मी जवळून पाहिलेलं आहे. एक संदर्भ फक्त सांगून आजच्या म्हणजे या विषयाकडे येतोय मी. त्यांना जाळी देवाला जायचं होतं, यात्रा होती आणि जाणारं कोणी सोबत नव्हतं. ते वयोवृद्ध, त्यांच्या हातामध्ये काळी बॅग असायची. आता गावातून कुणाला सोबत घ्यावं, उद्या यात्रा, आज कोण हे येणार, सगळ्यांना म्हणजे विचारत तू येतो का बाबा, तू येतो का. शोधत शोधत संध्याकाळी 8:30 वाजता ते बाळासाहेब भोसलेंच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं असं असं जाळीदेवची यात्रा आहे, जायची इच्छा आहे, चल येतो का तू. मी थोडा वयोवृद्ध, माझ्यासोबत दुसरं कोण नाही, मला काही कळणार नाही गाड्या वगैरे. आता बाळूमामांच्या पुढे प्रश्न होता आर्थिक नियोजनात. इतक्या रात्री 8:30 वाजता तर काही पैसे नाही, जायचं कसं. यांच्या वडिलांना सगळे मास्तर म्हणायचे, ते शिक्षक होते म्हणजे प्राथमिक. ते म्हणाले काय हरकत नाही, तुझं तिकीट मी काढतो. लगेच तयार झाले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून या माणसांनी संसार सांभाळून संसार सांभाळताना म्हणजे परमार्थही केला. ही सगळं आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांची 30-35 वर्षाची सेवा झाली. सेवेतून आता सेवानिवृत्ती झाली. पण या सेवानिवृत्ती पाठीमागे अशी अनेक माणसं आहेत. कैवल्यवासी बाबांचं शुभचिंतन आहे म्हणून ही माणसं इथपर्यंत पोहोचली. हे सांगायचं कारण असं की आपल्या पाठीमागं कुणाचं शुभचिंतन आपण निर्माण करतो ही गोष्ट महत्वाची. रात्री परावर कथा कथिता उजेडे आपण पाठ करतो, म्हणतो, म्हणताना बरं वाटतं, सांगताना इथं उभं राहून बरं वाटतं. पण जेव्हा रात्री परावर कथा सुरू होते तेव्हा मी सभागृहात कुठे असतो. मी स्वतःचा विचार करायला पाहिजे. मी एकदाच असा एक म्हणजे कार्यक्रमाला गेलो, फार सुरुवातीचा कालखंड होता आणि एक उत्साह असतो तो एक म्हणजे त्यावेळेची ती गोष्ट असते. म्हणजे समोर भरपूर लोक असतील आणि तिथे गेलं तर लक्षात आलं माणसं खूप कमी होते आणि मग मी थोडा हताश झालेलो. मला वाटतं 2005-06चा कालखंड असेल आणि हताश झाल्यानंतर मी विचार करू लागलो की आता काय म्हणजे इतकं जर समोरची दरिद्री अवस्था आहे तर काय बोलायचं बाबा असं. माझ्या म्हणजे सोबत एक आमचे ज्येष्ठ साधक होते, म्हणजे मी त्यांच्याशी बोलत होतो की इतकी संख्या कमी, आता कसं काय कार्यक्रम सगळा. त्याने एक भारी गोष्ट मला सांगितली. ते म्हटले बापू, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 12व्या शतकामध्ये डोमेग्रामला निरूपण करत होते, त्यांच्यासमोर किती लोक होते. मला लक्षात आलं त्यांच्यासमोर तर 3-4च लोक असतील. नागदेवाचार्य, तेही ते झोपेच्या अवस्थेमध्ये असतील, ते पिंगत असतील, ते स्वामी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपत असतील, पुन्हा पुन्हा त्यांना उठवत असतील आणि ते निरूपण करत असतील. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही माणसं का महत्वाची असतात. पुढच्याला आकार देत असताना स्वतःच्या देहभानाचं विसर पडणारे असे श्रीगुरू जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा माझं पहिलं कर्तव्य असं आहे, आज जरी गुरुपौर्णिमा असेल तरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, कुठलाही वक्ता हा तेव्हा वक्ता असतो त्या अगोदर तो पहिला चांगला श्रोता असावा लागतो. जोपर्यंत तो चांगला श्रोता असत नाही ना तोपर्यंत तो चांगला वक्ता नाही होत. आज वक्ता व्हायची घाई सगळ्यांना आहे पण मी मात्र कुणाचं ऐकायला तयार नाही. लक्षात ठेवा, तो कधीच चांगला वक्ता होऊ शकत नाही जोपर्यंत तो चांगला श्रोता असत नाही. आज गुरु व्हायची सगळ्यांना घाई आहे, ऑनलाईन सगळ्यांना बोलायची घाई आहे, प्रत्येकाला गुरु म्हणून प्रत्येकाचं नाव बॅनर लागावं असं सगळ्यांना वाटतं. पण त्याच्या अगोदर मी एक म्हणजे उत्तम म्हणजे शिष्य आहे का याचं आपल्याला आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. कारण आजचा जो म्हणजे विद्यार्थी असेल किंवा आजचा जो शिष्य असेल तो उद्याचा गुरु तेव्हा असतो. लक्षात ठेवा, तिथं पोहोचत असतानाच्या अडचणी फार मोठ्या आहेत. फार म्हणजे कंटाळा की आपण उठून बाहेरून फिरून येतो, कोणीतरी चहा घेऊन येतं, कोणीतरी विनोद करतं, माझ्यासारखा मोबाईलकडे जातो. काय नाही, गुरुजी आल्यापासून इथे बसलेले आहेत, सगळ्यांना सहन करतायत. मोठं होण्याचं पहिलं लक्षण आहे की तुम्हाला सगळ्यांना सहन करता आलं पाहिजे. हे ज्याला जमलं की नाही, आज म्हणजे हरिपाळ दादांचा वाढदिवस होता तर ते म्हणजे शुभेच्छा द्यायला सुरुवात झाली. सकाळी मी विचार करतो त्यांना काय शुभेच्छा द्याव्यात. मग मी त्यांना म्हटलं सगळ्या गोष्टींमध्ये कार्यात अग्रणी असणारे आदरणीय हरिपाळ दादा. बोलता बोलता म्हणजे एक गोष्ट मी ती प्रेमाने त्यांना सांगितलीच की तुमचं काम फार उत्तम आहे, तुमचं काम बोलतं, पण तुमचं बोललेल्या कामाकडे तेव्हा लोकांचं लक्ष जाईल जेव्हा तुमचं तोंड गप्प असेल.
तो प्रेम आहे, तो माझा लहान गुरुबंधू, मी त्याला सांगू शकतो. काही गोष्टी अशा आहेत बंधूंनो, जोपर्यंत माझ्यातला नको असलेली गोष्ट मी टाळत नाही ना, तोपर्यंत समाज मला स्वीकारत नाही. आज प्रत्येकाला ही घाई आहे, सगळ्यांना वाटतं सगळ्या कपाटात चाव्या माझ्याच कमरेला असाव्या. मलाही वाटतं असं, पण त्या दुसऱ्याकडे असताना त्या योग्य ठिकाणी कशा वापराव्या हे ज्याला कळतं ना, तो खरा उत्तम शिष्य असतो. लक्षात ठेवा, योग्य ठिकाणी योग्य गोष्टीचा वापर कसा करता आला पाहिजे. म्हणून आजच्या दृष्टीने विचार करताना मी गुरुपौर्णिमेच्या संदर्भानं काही बोलणार नाही, कारण गुरुपौर्णिमा ही म्हणजे अनुभवायची असते, ती बोलण्याची गोष्टच नाही आहे. पण आपल्याला आदर्श शिष्य कसं होता येईल याच्यासाठी मी थोडंसं चिंतन करणार आहे. या सर्व वाटेने तुम्ही जात आहात, म्हणजे तुमच्यासोबत म्हणजे माझी वाटचाल घडते आहे. काय झालंय, प्रत्येकाचं अंतर कमी जास्त आहे. आपण सर्व एकाच रस्त्याने चाललोय. कोणी 4 किलोमीटर पुढं असेल, कोणी 2 किलोमीटर पाठीमागं असेल, पण रस्ता मात्र एक आहे. कारण गीतेमध्ये श्लोक येतो, यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजनः. गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना लक्षात ठेव, तुझं चालणं, तुझं उठणं, तुझं बोलणं, तुझं बसणं, तुझं पाहणं सुद्धा लोकांसाठी अनुकरणीय आहे. तू अशा ठिकाणी बघ, यपश्यती सपश्यती. कसं पाहायचं, दुसऱ्याकडे कसं पाहायचं, स्वतःकडे कसं पाहायचं हे पाहता आलं पाहिजे. हे पाहणं गोपालकृष्ण अर्जुनाला शिकवत असतात. हे असं आपल्याला पाहता आलं पाहिजे. आपलं शिष्यत्वम खऱ्या अर्थानं तिथं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला स्वतःला घडवताना या सर्व गोष्टींचा विचार करता आला पाहिजे. मी त्या दिवशी वाचता एक म्हणजे संदर्भ माझ्या लक्षात आला. म्हणजे विनोबा भावेंचं एक फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणाले, शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा, शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा, विद्यार्थी शिक्षक परायण असावेत, दोघेही परस्परामध्ये. मग ते सांगतात, विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघंही ज्ञानपरायण असावे. या दोघांचं लक्ष काय, ज्ञान आहे. आणि ते ज्ञान सेवापरायण असावे. हा पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. हे वाचत असताना माझ्या लक्षात आलं, अरे आपल्या स्वामींनी सुद्धा हेच सांगितलंय. ते दास्यमोचक म्हणताना स्वामी दास्याचं महत्व सांगतायत. आणि ते दास्य कसं असलं पाहिजे, ते ज्ञानाला अपेक्षित आहे. ते दास्य स्वामींना अभिप्रेत आहे. तेच स्वामी पुढे जाऊन एका सूत्रामध्ये सांगतात, ज्ञानमोचक आहे. पण कोणतं ज्ञानमोचक, जे ज्ञान दास्याला अपेक्षित आहे ते ज्ञानमोचक. या दोन्ही गोष्टीची सांगड ज्याला घालता आली की नाही, तो उत्तम शिष्य घडू शकतो. लक्षात ठेवा, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला हे करायचं आहे. आपल्याला ज्ञानाचा रस्ता पकडत असताना, या रस्त्यावरून जात असताना आपल्याला सेवेचाही हात धरायचा आहे. आता या दोन गोष्टी केव्हा साध्य होतात, लक्षात ठेवा, जेव्हा आदरणीय श्रद्धेय श्री गुरुजींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. तुम्हाला माहिती असेल, तुमचं अनेकांचं वाचन आहे, फार सुरुवातीला आमचं म्हणजे सचिन दादांचं इथं हे सुरू झालं. 2 दिवसापासून त्याची माझ्याकडे चक्कर सुरू. मी त्याच्यामध्ये पेट्रोल भरायचं काम करत होतो. सगळं असं करायचं, तसं करायचं, हे करायचं. आणि इथं आल्यानंतर त्याचा चेहऱ्यातून गांगरल्यासारखं दिसलं. म्हटलं काय झालं रे. म्हणाले, माझी कथा हरिपाळ दादांनी खाऊन टाकली. आणि म्हटलं ठीक आहे ना, लढताना शस्त्र इकडं तिकडं जाणारच आहे, मग लढाई सोडून पळायचं नाही. म्हणे आता काय करू. म्हटलं काय नाही, तुझ्याकडे जे आहे तेच व्यवस्थित बोल. मी त्याला उदाहरण दिलं. अरे म्हटलं, लढता लढता हातातली ढाल तुटली म्हणून शेलार मामाने काही पळ नाही काढला. हाताला त्याने ती गुंडाळलं वस्त्र आणि त्याचा ढालीसारखा वापर करून त्यांनी लढायला सुरुवात केली. खरी सुगरण ती असते. घरामध्ये सगळे मसाले असताना चांगले पदार्थ करते ती सुगरण नाही. पदार्थ नसताना सुद्धा त्या पदार्थाची योग्य चव करून लोकांसमोर मांडण्यात ज्याचं कौशल्य आहे, ती खरी सुगरण असते. लक्षात ठेवा. आणि इथं येत असणारा प्रत्येक वक्ता असेल, विद्यार्थी असेल, तो घडण्याचं हे काम करतोय. बऱ्याचदा असं घडतं, इथं येत असताना आपलं ठरवलेलं एक असतं, इथं घडतं दुसरंच आणि समोर येताना ते घडतं तिसरंच. परंतु या कुठल्याच गोष्टीचा चेहऱ्यावर परिणाम न दिसता आपल्या लोकांसमोर जायचं असतं. फार छोटी छोटी गोष्ट असते. इथला हार वेळच्या वेळी का नाही दिला म्हणून प्रमोददादांचा चेहरा लगेच बदलून जातो. मी त्यांना सांगितलं ठीक आहे. आणि गुरुजी करतात म्हणजे व्यवस्था. आता हे सद्भक्त उठले, त्यांना गंध लावायचं, ते गंध शोधत होते. गुरुजींनीच हाताने गंध दिला. आता माझ्यासारखा म्हणजे सेवक आहे तर त्यांनी ती थांबायला हवंय की नाही. पण या सर्व गोष्टी आपण शिकत असतो. लक्षात ठेवा. आणि या सगळ्यातून आपण स्वतःला घडवत असतो. आपले श्रीगुरु आपल्याला या सर्व दृष्टिकोनातून पाहता आले पाहिजे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला फार मोठी मोठी माणसं पाहता आली, की जी माणसं शब्दामध्येच म्हणजे व्यक्तच नाही होऊ शकत. तुम्हाला माहित असेल, आपल्या कैवल्यवासी म्हणजे श्री जुन्नरकर म्हणजे बाबांना फार म्हणजे शेवटच्या कालखंडामध्ये त्यांचे बोट तिथल्या एका दरवाजामध्ये सापडलं. त्यांना थोडी हाताला जखम झाली होती, वार्धक्य होता, हात थरथर कापायचे उठताना वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि नकळत ते दरवाजाला धरून असे उठत असताना दरवाजा लागला आणि हे 3 बोटं त्यांचे हे झाले, थोडंसं तिथे जखम झाली. त्यांना जेवढा त्रास झाला नाही तेवढं पाहताना आम्हाला त्रास व्हायचा. तिथल्या सगळ्या माता भगिनी त्याला साक्षी होते.
बाबा तिथे बसलेले, बाकी सगळे बाबा ते मात्र ठीक आहे, सगळं व्यवस्थित. आणि मग मी विचार करायला लागलो, आमच्या जखमा तर छोट्या छोट्याच असतात, तरी आम्हाला असं वाटतं की मला लोकांनी विचारलं पाहिजे, मला सगळ्यांनी पाहिलं पाहिजे, डॉक्टरकडे नेलं पाहिजे, सलाईन घ्या म्हटलं पाहिजे, शीतपत्ती आणू का म्हटलं पाहिजे. त्यांचा चेहरा काही नाही. मी म्हणजे फार मोठी माणसं, तुम्ही फक्त पाहायला शिका. आज ज्याला म्हणजे मी ज्या ग्रस्त साधकांसाठी बोलतो आहे, आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि तेव्हा लक्षात आल्यानंतर एक वाक्य आदरणीय गुरुजींनी त्यावेळी ते बोलताना सांगितलं. तर मी विचारलं, एवढे सगळं झालंय जखम, बाबांचा चेहरा मात्र आहे तसंच. त्यांनी एक वाक्य सांगितलं, आजही ते वाक्य माझ्या कानामध्ये आहे. आणि जे आदरणीय श्रद्धे श्री गुरुजी म्हणाले, वेदना आहे पण त्याची म्हणजे व्यथा नाही आहे. फार गोष्ट महत्वाची. कुणाच्या मनात वेदना नाही तो आज जगाच्या पाठीवर असा कुठलाही माणूस घ्या, त्याच्या मनामध्ये वेदना या आहेतच आहेत. वेदनेशिवाय माणूसच असू शकत नाही. किंबहुना माणसाचा जन्म त्या म्हणजे वेदनेतून झालेला आहे. आईच्या गर्भातून बाहेर येत असताना 9 महिन्याच्या त्या वेदना ती माता सहन करते, तो बाळक सहन करतो. वेदनेतून तुमचा माझा जन्म आहे. आणि या वेदनेच्याच अतिशय रागाने, तुम्हाला माहित असेल, एखादी वाघ किंवा सिंह जेव्हा ती माता एक त्या 4-5 पिलांना जन्म देते, तेव्हा तिला एवढा राग आलेला असतो, ती माता तिचं पहिलं असणारं बालक ती त्याला खाऊन टाकते. तिथं मातृत्व बदललेलं असतं. ज्या पोटातल्या बालकामुळे मला इतक्या दिवस गर्भयातना सहन कराव्या लागला, तिचा क्रोध अनावर होतो. तिथं मातृत्व सुद्धा बाजूला जातं. आपल्याला पाहता आलं पाहिजे. प्रत्येकाकडे वेदना आहे, पण त्या वेदनेला कधीच व्यथेचं रूप देऊ नका. आपला चेहरा बोलका असला पाहिजे. आपल्या शाळेमध्ये आपण कथा वाचतो, आरसा हसला आरसा रडला. आरसा आहे तसाच असतो. श्रीप्रभू बाबा आरशात बघायचे. तुम्ही आम्ही आरशाचं विशेष वंदन करतो. कुठल्या पिढीमध्ये आपली सगळी चर्चा असते, आपण विद्वान माणसं चर्चेत असतात, तर ते आरसा कुठल्या ठिकाणी. पण श्रीप्रभू बाबा आरशातच का पाहत असतील? ते स्वतः हसायचे, खुदखुद करी हास्य करते, आणि तिथे आरसा तो हसताना दिसायचा, त्याच्यावर बोट ठेवायचे. ही श्रीप्रभूंची लीळा आपल्याला तो आरसा दाखवून देते. आपल्याला आपला चेहरा आपला आरसा असतो, लक्षात ठेवा. तुम्ही लोकांचे समोर जाता कसं, या दृष्टिकोनातून आपण स्वतःला आपल्याला घडवता आलं पाहिजे. अशा खूप साऱ्या घटना आहेत. आदरणीय श्रद्धेय म्हणजे श्री गुरुजी या ठिकाणी आहेत. ज्या गुरुजींना मी पाहिलं, तुमच्यातल्या फार कमी लोकांनी त्यांना पाहिलं असेल. आदरणीय श्रद्धेय श्री गुरुजी जे संवत्सरला होतो, 83-84ची घटना असेल. मी प्राथमिक शाळेत होतो. आणि आदरणीय कैवल्यवासी श्री संवत्सरच्या म्हणजे मोठ्या बाबांचा फार मोठा अपघात म्हणजे सुरतला झाला होता. अतिशय भीषण असलेला अपघात. अनेक लोक त्या ठिकाणी दगावलेले होते, पण बाबा म्हणजे ईश्वर कृपेनं तिथे वाचले. बाबांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आणि मग आश्रमातून आदरणीय गुरुजी वगैरे तिथे सेवेला पोहोचले. आदरणीय जे बाबांची केलेली श्री गुरुजींनी सेवा, जी 6 महिन्याची सेवा आहे, ती फार जवळून मी पाहिली आणि अनुभवलेली आहे. बाबांना चालता यायचं नाही, पाय 3-4 ठिकाणी फ्रॅक्चर होते. जेव्हा बाबा बरे होऊन आश्रमात आले 3 महिन्यानंतर, बाबांकडून व्यायाम करून घेण्याची सेवा आदरणीय म्हणजे गुरुजी करायचे. एखाद्या म्हणजे आजारी असलेल्या माणसाची सेवा करताना फार कुशलता लागते, कारण त्याची चिडचिड होत असते. आता मी ते पाहतोच आहे. तो आजारी माणूस तो त्याच्या वेदनेने त्रस्त असतो, तो चिडचिड करत असतो आणि आपण त्याची वेदना समजून घेत नाही. आपल्याला वाटतं माझ्याच वेळेत सगळं झालं पाहिजे, आपण आपलं घड्याळ पाहून त्याची सेवा करत असतो. पण हे सगळं करत असताना मी जेव्हा गुरुजींना पाहिलं, तेव्हा लक्षात आलं की आपल्या श्री गुरूंची शुश्रूषा आणि सेवा कशी केली पाहिजे. कैवल्यवासी अमरावतीच्या बाबांच्या संदर्भामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आदरणीय गुरुजी तिथे होते आणि स्वतः चमच्याने जेव्हा गुरुजी त्यांना काही भरवत होते, हा फोटो जेव्हा अनेकांनी पाहिला, तेव्हा लोकांच्या मनामध्ये या नात्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी तयार झाली. आपल्याला त्या गुरुजींना मी पाहिलेलं आहे, जे त्या ठिकाणी ती म्हणजे सेवा करताना त्यांना पाहिलंय. आज आसनावर बसलेले आपण पाहतो, आसन तर सगळ्यांनाच हवं असतं, पण सेवेतले ते हात आपल्याला पाहता आले पाहिजे. मी फार या गोष्टींचा विचार करतो की ही माणसं मोठी कशी होतात. फार आरामी छोटीच असतात. छोटी छोटी माणसं मोठी होत असताना त्यांचा जो प्रवास असतो, तो म्हणजे उघड्या डोळ्यानं आपल्याला पाहता आला पाहिजे. ती सेवा करताना आदरणीय गुरुजींना मी त्या ठिकाणी पाहिलं. या मंदिराची निर्मिती तयार होत होती आणि म्हणजे आदरणीय कैवल्याशी म्हणजे माई होत्या. आम्ही जसं बाबांना भेटायला संवत्सरला गेलो. बाबा शेवटच्या कालखंडामध्ये संवत्सरचे ते बिछाण्यावर झोपलेले, आणि जेव्हा आम्ही भेटायला गेलो, बाबांनी पटकन विचारलं माईंना, म्हणजे मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय. अनाहूत प्रश्न होता. पटकन माई म्हटल्या, चालू आहे काम, आले शेवटच्या टप्प्यात. बाबा स्वतः म्हटले की मला उद्घाटनासाठी यायचं आहे. मी तर विचारच करत राहिलो. मी ग्रस्त होतो, म्हणजे आम्ही शेजारी उभं होतो, म्हणजे
म्हणजे माझी नुकतंच दीक्षाविधी झालेला, शेजारी उभं होतो. म्हटलं बाबांची एवढी शारीरिक विकलांग असलेली अवस्था, बाबांना चमच्याने पाणी पाजावं लागत होतं, ते असलेले बाबा माईंना म्हणतात की मला मंदिराच्या उद्घाटनासाठी यायचं आहे. मी विचारच करत राहिलो, आजपर्यंत कुठल्याच कार्यक्रमाला बाबा कधी गेलेले नाहीत. पण इथं असं म्हणताना मी जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात आलं, बाबांचं जे बोलणं आहे ते गुरुजींच्या सेवेच्या दृष्टिकोनातून मी जेव्हा बघायला लागलो तेव्हा लक्षात आलं. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला इथे बाबा आले होते. संपूर्ण पंथ आल्यानंतर सुद्धा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद कैवल्यवासी संवत्सरचे श्री म्हणजे मोठे बाबा या ठिकाणी आल्यानंतर सर्व गुरुकुळाला आनंद झाला होता. गुरुजींना तर होणारच, प्रश्नच नव्हता. पण येणाऱ्या म्हणजे सर्व लोकांना, सगळे पंथीय निकष बाजूला ठेवून आदरणीय बाबांना अध्यक्षपद देण्यात आलं. संपूर्ण सोहळा संपला, 2 मेची तारीख होती आणि सगळे लोक इकडून त्यांचं प्रस्थान झालं. सगळ्यात शेवटी 4:30 वाजता म्हणजे आदरणीय बाबा जायला म्हणजे निघाले. त्यांना इथे वरती म्हणजे वरच्या म्हणजे मंदिरात आणलं, तिथे म्हणजे विडाऊसर वगैरे सगळं झाला. आणि बाबा प्रस्थान करत असताना या म्हणजे पायऱ्याच्या समोरचा जो म्हणजे ओटा आहे तिथे बाबांची खुर्ची होती. म्हणजे आदरणीय गुरुजी, माई वगैरे आम्ही सगळे म्हणजे आपले सर्व संत साधक होते. आणि तिथे बाबांनी गुरुजींच्या पाठीवरती एक शाल टाकली. तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. ज्यांनी तो पाहिला असेल त्यांच्या लक्षात असेल. आणि बाबांनी फक्त एकच वाक्य म्हटलं. शब्द फार काही म्हणजे मोठा होता असं नाही, पण उच्चारणारा माणूस फार मोठा होता. लक्षात ठेवा, शब्दाची किंमत तेव्हा असते. कारण जे शब्द आपण सूत्रात अभ्यासतो ते शब्द तर स्वामींचे शब्द अगोदर शास्त्रामध्ये आलेलेच नाही असं नाही, पण तरी सुद्धा ते शब्द कोण उच्चारतं याच्यावर त्याचं म्हणजे पावित्र्य अवलंबून असतं. आदरणीय बाबा म्हणजे आदरणीय गुरुजींच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, हा खरा पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ या शब्दाचा वेगळा अर्थ मला तेव्हा लक्षात आला. गुरुनिमित्ताच्या आज्ञेनं जेव्हा वाटचाल असते ना बंधूंनो, तेव्हा असलेली जी प्रसन्नता आहे, तेव्हा असलेला जो पुरुषार्थ आहे, हा सर्व शब्दातीत असतो, हा सर्व ग्रंथांच्या पलीकडे असतो, हा शास्त्राच्या पलीकडे असतो. हे ज्याला कमवता आलं की नाही ती खरी शिदोरी आहे. लक्षात ठेवा, ही शिदोरी आपल्याला जमवता आली पाहिजे, हे कणकण आपल्याला गोळा करता आले पाहिजे. या सर्व गोष्टीतून वाटचाल घडत असताना तुम्हाला माहिती असेल म्हणजे महाभारताचा तुम्ही अभ्यास म्हणजे वाचन केलं असेल, त्या अर्जुना इतकाच म्हणजे पराक्रम त्या कर्णाकडेही होता. सर्व शस्त्र होते, सर्व अस्त्र होते, सर्व साधन होतं, तरी सुद्धा कर्ण मात्र सर्वत्र अपयशी का झाला. हे जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल की अर्जुनाला जी द्रोणाचार्यांची प्रसन्नता मिळवता आली ती मात्र कर्णाला आयुष्यात कधीच मिळवता आली नाही. म्हणून प्रसन्नता हा जो गुण आहे हा सेवेतून प्राप्त होतो, हा वर्तनातून प्राप्त होतो. साध्या साध्या गोष्टी असतात जे आदरणीय गुरु आपल्याला घडवण्यासाठीच प्रयत्न करत असतात. इथे चातुर्मासाचा आरंभ होणार होता, सकाळी प्रायश्चित झालं, पोथी वगैरे बसली. आता आम्ही सगळे निश्चिंत, आपल्याला बसायचंच काम आहे ना, ऐकायचं म्हणजे काही फारसं काही हे नाही. आणि सुरुवातीलाच गुरुजी म्हणाले की कोण कोण काय काय संकल्प करतं. परिच्छेदी प्रवर्तलं सूत्र माझं पाठ होतं. परिच्छेद करण्याची मानसिकता कुठे असते. अनेक जण उठले, आमचे सहकारी उठले, एक साधक उठत होते, आदरणीय प्रवीण आप्पा उठले. क्षणभर मलाही वाटलं आपल्या पायात बळ आलं, की नंतर लक्षात आलं की आपली प्रकृती फार अधीर आहे. चहा सोडावं म्हटलं तर चहाशिवाय जमत नाही, पदार्थ सोडावं म्हटलं तर पदार्थाच्या आठवणीशिवाय जमत नाही, मोबाईल कमी करावं म्हटलं तर काहीतरी कारण सांगतोच आपण. आणि बोलता बोलता गुरुजी म्हणाले जेव्हा अनेकांची मला तुमची भिक्षा घ्यायची, मी पण विचार करायला लागलो. त्याच्यात माझं नाव आलं नेमकं यादीत. मी मात्र अस्वस्थ, चुळबुळ सुरू झाली. अरे मला नंतर आमचे एक साधक म्हटले, सगळ्यांचं नाव घेतलं, ठीक आहे बापू, गुरुजींनी तुमचंही नाव कसं घेतलं आमच्या ओळीत. अरे म्हटलं त्यांचं माझ्यावर लक्ष आहे म्हणून त्यांनी माझं नाव घेतलं, म्हणजे त्यांना माझ्याकडून काहीतरी भिक्षेची अपेक्षा आहे. बंधूंनो, आपल्या शिष्याकडून भिक्षेची अपेक्षा करणारा गुरु भेटणं या आयुष्यात फार मोठी शिदोरी आहे. ही सगळ्यांनाच मिळते असं नाही, हे फक्त समजली पाहिजे. हे ज्याला समजली की नाही त्याच्या जीवनामध्ये त्याला यशस्वीता म्हणजे खऱ्या अर्थानं ती कमवता आली. ही फक्त आपल्याला कमवता आली पाहिजे. त्यांच्या पाहण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या फक्त चेहरा जरी बघितला ना तरी लक्षात येणार की आज काहीतरी झालेलं आहे, मग आज काही आज्ञा विचारायला जायची गरजच नाहीये. हे चेहरा ज्याला वाचता आला ना, मला असं वाटतं की तो माणूस खूप चांगलं जीवन जगू शकतो. म्हणजे आपल्या प्रापंचिक भाषेमध्ये बोलणं आहे पहा, एका काठावरून दुसऱ्या काठावर जो माणूस ऊसाच्या शेतातून जातानाही पान अंगाला लागून घेत नाही ना, तो खरा कुशल शेतकरी असतो. हे दैवराटीची जी कुशलता आहे ही ज्याला समजली की नाही त्याच्या जीवनामध्ये म्हणजे ती धर्मरूप म्हणजे वाटचाल घडत असते. हे पाहत असताना म्हणजे जे शेवटच्या त्या विचाराकडे येतो आहे मी. आणि खरं तर फार मोठा म्हणजे विचारांचा विस्तार हे सर्व मंडळी जाणते.
खरं तर यांना सांगायचं हेच नाही, हे सर्वजण अभ्यासक आहेत. हे बोलणं कारण कसं आहे, आज दुरादर्शनी आणि दुराश्रवणी फार आहेत मोबाईलच्या माध्यमातून. कारण आता उद्या हे फेसबुकवर येणार. म्हणजे आज जरी तुमच्यासाठी माझं बोलणं अगत्याचं नसलं तरी त्यांच्यासाठी बोलणं गरजेचंच असतं. म्हणून काही गोष्टी त्या धर्मरूप म्हणजे विचारातून तुमच्याकडे येतो आहे. आपल्या सर्वज्ञांचा जेव्हा मी अनेक घटनांचा अभ्यास करतो, तुम्ही आम्ही करतात, तुम्हाला माहिती असेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकांक कालखंडामध्ये आचार करत असताना घोडाचोडी शिष्याच्या सांगतीमध्ये आमचे स्वामी आहेत. आणि घोडाचोडी शिष्याने जेव्हा एका म्हणजे अवज्ञेतून संपूर्ण गाव जाळला त्याच्या सामर्थ्यानं, आणि तो हसत हसत स्वामींच्याकडे खतखत हसतो, तो स्वामी त्याच्याकडे पाहत असतात. आणि स्वामी चरित्र म्हणजे आपल्याला म्हणजे त्या शब्दातून सांगतं, स्वामी भुवईने विचारतात, म्हणजे भ्रुभंगी पुशिले काय झालं. तो हसत असतो आणि तो म्हणतो, हे पाहताय म्हणाले, हे गाव जळतंय सगळं, म्हणजे हे माझं सामर्थ्य आहे. स्वामी त्याला म्हणतात, येसनी भूत हिंसा घडली, एवढी मोठी भूत हिंसा घडली, पाहण्यासारखे माणसं मेले, दिसणारे मेले, न दिसणारे मेले, असंख्य म्हणजे कृमिकीटक संपले, अख्खं गाव जळून गेलं, आणि तुम्हा खीन भरही घृणानुपज आहे, स्वतःच्या कृत्याची तुम्हाला लाज वाटत नाही. आणि इथं मात्र स्वामी अबोल झाले. स्वामी त्या क्षणी उठले आणि स्वामी म्हणतात, आता हे तुमच्या सांगाती नाही, आता मी तुमच्या सोबत नाही येणार. संपूर्ण जगनियंता असणारा म्हणजे परमेश्वर त्याच क्षणी अस्वस्थ झाला. स्वामी सुद्धा अस्वस्थ झाले आणि स्वामी उठले, चालायला लागले. चालता चालता स्वामी तिसऱ्या दिवस म्हणजे अहोरात्र चालून स्वामी श्रीप्रभूंच्या भेटीसाठी रिद्धपुराला येऊन पोहोचले. तुम्ही आम्ही चरित्र वाचतो, अभ्यासतो. स्वामींची अस्वस्थता काय, गाव तर शिष्याने जाळला होता, त्या सांगात्याने जाळला होता, ते स्वामींचं याच्यात तर काहीच हे नव्हतं, पण स्वामी अस्वस्थ झाले. आसपासच्या घडणाऱ्या गोष्टीतून ही अस्वस्थता आतमध्ये आली पाहिजे, पण त्या अस्वस्थतेला योग्य दिशा मिळाली पाहिजे. स्वामी उठले आणि गुरूंच्या भेटीला आले, श्रीप्रभूंच्या भेटीला. बंधूंनो, तुमच्या आमच्या जीवनामध्ये अशा असंख्य गोष्टी घडतात. म्हणजे तुम्ही म्हणजे कधीतरी त्या म्हणजे कुसुमाग्रजांची ती म्हणजे कणा नावाची म्हणजे ती कविता वाचली असेल, अभ्यासली असेल. सगळं काही संपतं, सगळं संपल्यानंतर चूल वगैरे विजते, भिंत खसते आणि तो उठून त्याच्या गुरुला भेटायला येतो. आता गुरु माझ्यासारखाच फार व्यावहारिक असतो. आता शिष्य सगळं सांगतो, असं सगळं वाहून गेलंय, सगळं संपून गेलंय. आणि तो जेव्हा येतो समोर, तेव्हा ते जे शिक्षक असतात ते खिशाकडे हात जात असतो. हसत हसत उठला, ती म्हणजे ओळ तुम्हाला माहिती आहे. हसत हसत तो उठतो आणि तो त्याच्या शिक्षकाला सांगतो, त्याचे म्हणजे त्याचे जे गुरु असतात त्यांना सांगतो, म्हणजे पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे म्हणजे नकोच सर, जरा एकटेपणा म्हणजे वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. एवढ्या एकाच आशीर्वादासाठी शिष्य तिथे आलेला असतो. मी गुरु आणि शिष्य म्हणजे या नात्याकडे फार वेगळ्या दृष्टीने पाहतो. हे असं शिष्य आपल्याला होता आलं पाहिजे. हे स्वामी आणि श्रीप्रभू ते गुरु शिष्य ते एकमेकाकडे पाहतात, बोलत काहीच नाही, कितीतरी वेळ पाहत बसतात. काय पाहत असतील तुम्हाला माहित असेल. संवत्सरच्या बाबांना जी मंडळी भेटायला गेली, बाबा कधीच काही बोलायचे नाहीत. बाबा बसले, आले, या बस, छान आहे, ठीक आहे. बाबा बसलेले, तो माणूस समोर बसलेला, तो जर नवीन असेल त्याला प्रश्नच पडायचा, आता किती वेळ बसायचं काय नाही. बाबा फक्त ते त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित असायचं. पाहण्यामध्ये सुद्धा एक आनंद असतो. तुम्ही तुमच्या म्हणजे गुरुला कुठे पाहतात. छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही विखरून जातो, छोट्या छोट्या गोष्टीतून या सर्व गोष्टी होतात. पण जो मोठा माणूस असतो की नाही, म्हणजे फार सुरुवातीला जे सचिननी सांगितलं, फार सुरुवातीला एकदा इथेच आम्ही असं खेळ वगैरे सुरू होता, भिक्षुक पण आम्ही त्याच्यामध्ये सगळे झालेलो. इथे कबड्डीचा डाव सुरू झाला पाठीमागच्या बाजूला, आणि गुरुजींनी सांगितलं होतं की झालं, आता तुम्ही संन्यस्त वेशात आले, आता थांबलं पाहिजे. कबड्डी काही थांबे ना. एक दिवस त्यांना कळलं, ते बाहेर गेलेले होते. फार सुरुवातीला म्हणजे आदरणीय मांढरे अण्णांकडे 420 म्हणजे क्रमांकाची स्कूटर होती हिरवी, ती त्यांनी त्यांचा अपघात झाल्यानंतर व्यवस्थित कोण आश्रमात पाठवली, ते आम्ही वापरायचो. मी गुरुजी ते स्कूटर घेऊन गेलेले, म्हणजे रस्त्याने येताना आवाज येणार की आपण लगेच जिथल्या तिथं जाऊन पोहोचायचं. आता हे ठरलेलं. पण आता आमचा जो तिथे झाडाखाली जो उभा होता तो तेवढा कुशल नव्हता. आता ते हे पण चोर कितीही मोठा असला ना, तो शिपाईपेक्षा कधी मोठा नाही होत. कारण चोराला माहित असतं फक्त चोर चोराच्या दृष्टीने पाहतो, शिपाईची दृष्टी वेगळी असते. म्हणून गुरु का असतात, त्यांच्याकडे ती दृष्टी असते, म्हणून ते गुरु असतात. स्कूटर इथे पोहोचली, आम्हाला खेळण्याच्या नादात काही लक्ष नव्हतं. गुरुजींनी पाहिलं, बोलले काहीच नाही, थोडी उदासीनता स्वीकारली. वरती आपल्या म्हणजे अशोक मास्तरांच्या घरी जाऊन बसले, चहा पाणी सुरू झाला. मग आमच्याकडे अस्वस्थता सुरू झाली की आता गुरुजी उदास झाले, समोर कोणी जायचं. समोर जाणं म्हणजे फार एक तर चूक करणं हे पहिली गोष्ट, आणि समोर जाण्याचं धाडस नसतं ही दुसरी गोष्ट.
बराच वेळ झाला, मग गेले सगळे. बाकी तो नंतर हे झाला, म्हणजे माईंनी मग मध्यस्थी केली, प्रसव वगैरे मोडला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण हे सगळं पाहत असताना कुटुंब प्रमुख कसा असतो ना, हे मी पाहत गेलो. बऱ्याच गोष्टी घडतात बंधूंनो, खूप म्हणजे असंख्य असे अपराध असतात की ज्या अपराधाकडे क्षमा या दृष्टीने पाहिलंच नाही जाऊ शकत. पण तिथे सुद्धा पाहण्याची एक वडिलकीचा जो दृष्टिकोन असतो ना, तो पिता काय असतो, म्हणजे गुरु काय असतो, गुरुमध्ये सगळे नाती असतात. तुम्हाला माहित असेल, म्हणजे वि. स. खांडेकरांचं एक वाक्य आहे फार सुंदर. पत्नी ही क्षणाची पत्नी असते, ती अनंत काळाची माता असते, असं त्यांचं म्हणजे मला वाटतं 2 ध्रुव नावाचं काही म्हणजे त्यांचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात असं एक वाक्य आहे. पत्नी प्रपंचामध्ये क्षणाची पत्नी असते, ती अनंत काळाची माता असते. मी या नात्यात म्हणजे श्री गुरूंना पाहतो. श्री गुरु अशी असतात, ते प्रसंगी आई होतात. जेव्हा आपण अडचणीत येतो, आपल्या पाठीवरती हात ठेवणारे, ते म्हणजे आधार असणारे पिता होतात. जेव्हा आपली म्हणजे वाट चुकते, तेव्हा कानाला म्हणजे खडा पकडून आपल्याला योग्य दिशेला घेऊन जाणारे ते मार्गदर्शक बनतात. जेव्हा एखाद्या घटनेतला नाजूक प्रसंग निर्माण होतो, तेव्हा मित्राच्या म्हणजे नात्यानं ते पाठीवरती हात सुद्धा ठेवतात. हे सगळे नाते आपल्याला अनुभवता आले पाहिजे. पहा, हे ज्याला हे नाते अनुभवता नाही आले ना, त्याच्यासारखा दुर्दैवी माणूस दुसरा कुठला नाही. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत फार सुंदर म्हणजे हे खूप म्हणजे ओवी आहे. मी आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल, सकाळच्या पारायणामध्ये म्हणजे आता रुद्रपूर वर्णन ग्रंथ पारायणाला चालू आहे, त्याच्या अगोदर म्हणजे मूर्तीप्रकाश तो केशराज म्हणजे बासांचा त्या ग्रंथाचं हे चालू होतं. त्याच्यामधलं एका ओवीतलं साम्य संत ज्ञानेश्वरांच्या म्हणजे त्या ओवीमध्ये पक्क बसलेलं आहे. संत ज्ञानेश्वरही त्या पाण्यातल्या त्या कमळाकडे पाहतात आणि त्या कमळाच्या खाली एक जे बेडकुळी आहे, त्याला दरदुरी असं म्हणतात. दिवसभर ती बेडकुळी त्या कमळाच्या त्या झाडाजवळ असते, पण कमळातला सुगंध तिला मात्र मिळत नाही. कमळातला सुगंध कोण घेतो? भुंगा घेतो, बाहेरून येतो. लक्षात ठेवा, शब्दाकडे लक्ष द्या. तो बाहेरून येतो आणि त्या याच्यामध्ये असलेला खरा म्हणजे मकरंद तो घेऊन जातो, पण तो मकरंद त्या बेडकुळीला मात्र कधीच प्राप्त होत नाही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही किती दिवस श्री गुरूंच्या सहवासात आहे यावर तुमची उंची नाही ठरत. लक्षात ठेवा, तुम्ही तिथला तो मकरंद तुम्हाला घेता येतोय का, ही गोष्ट फार महत्वाची. बिलकुल हीच ओवी याच आशयाने केशिराज बासांनी म्हणजे मूर्तीप्रकाश ग्रंथामध्ये सांगितली. फार सुंदर ओवी. फक्त त्यांनी तिथे बेडकुळीचा वापर न करता त्याच्यामध्ये पान कोंबडीचा वापर केलेला आहे. बाकी म्हणजे आशय दोघांचा सारखाच आहे. मी विचार करतो की संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीच्या म्हणजे त्या कालखंडामध्येच म्हणजे मूर्तीप्रकाश म्हणजे या ग्रंथाची तयारी झाली, पण म्हणजे ग्रंथकार 2 ठिकाणाहून बोलताना एकच भाषा बोलतायत. सिद्धांत हाच आहे, तुम्ही कमळाच्या सहवासात आहे, पण तुम्हाला जर मकरंद घेता आला नाही तर आपली अवस्था त्या बेडकुळीसारखी आहे. आपल्याला तो गंध तो आपल्याला घेता आला पाहिजे, तो दृष्टिकोन आपल्याला तयार करता आला पाहिजे. हे सगळं पाहत असताना तुम्हाला म्हणजे माहिती असेल, एक म्हणजे घटना सांगतो आणि आजचा विषय थांबवतो. म्हणजे मला सुरुवातीला इथे येत असताना मी पाणी प्यायला बाहेर गेलो. मला प्रवीण आप्पा म्हटले, बापू 15च मिनिटात बोला. मी ठरवलंय होतं. इथे आल्यानंतर पुन्हा प्रमोद दादा म्हणजे पाठीमागे येऊन मला कानात सांगितलं, बापू 25 मिनिटाचा वेळ आहे. मी ते बसत असताना म्हणजे इथे यायच्या अगोदर माझा मोबाईल सुरू होता. तेवढ्याच एका धर्मभगिनीचा म्हणजे मला सूचना आली, तुम्हाला 40 मिनिटाचा वेळ आहे. मी विचार करत राहिलो, 15 मिनिटापासून आपण 40 मिनिटाकडे चाललोय खरं, पण थांबायचं कुठं हे पण कळलं पाहिजे ना. खऱ्या वक्त्याचं हे लक्षण आहे की त्याला योग्य ठिकाणी थांबता आलं पाहिजे. हे ज्याला थांबता आलं नाही ना, तो माणूस आयुष्यात आपल्या स्वामींनी तो म्हणजे उंबऱ्यावरचा दृष्टांत सांगितलाय. कुठं थांबायचं? आतमध्ये थांबलं तर बाहेरचं दिसत नाही, बाहेर थांबलं तर आतलं दिसत नाही. तुम्हाला कुठं थांबायचंय? उंबऱ्यावर थांबायचं. हे ज्याला थांबायचं कळलं ना, त्याला कोणी कधीच उठ म्हणत नाही. स्वामी विवेकानंद होते, त्यांना त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला, गुरुजी आप ऊपर नहीं बैठते? विचार करायला लागले. त्या शिष्याने विचारलं, गुरुजी आप ऊपर नहीं बैठते? पटकन स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, बेटा नीचे बैठने से आदमी कभी गिरता नहीं है. किती महत्वाची गोष्ट माणूस बोलून गेला. आपण तर वर बसण्याच्या इच्छेमध्ये असतो. इकडं सरक म्हटलं, तिकडं सरक म्हटलं तरी चेहरा आपला बदलून जातो. मोठी माणसं मोठी त्यावेळी होतात हो, ज्या वेळेला त्यांच्याकडे हा विचाराचा दृष्टिकोन असतो. आपल्याला या गोष्टीकडे पाहता आलं पाहिजे.
मी स्मृतीस्थळातल्या खूप साऱ्या स्मृती आपण अभ्यासतो, वाचतो, पण मला एक स्मृती कायमस्वरूपी भावत आली. मी अनेक वेळा वाचलं तरी सुद्धा त्यातलं एक वेगळीकता मला जाणवत राहते. आमचे आचार्य श्री म्हणजे नागदेव होते, म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये त्यांचा आश्रम होता. त्यांच्यामध्ये अनेक गुरुकुळामध्ये सर्व माता भगिनी होत्या, सर्व शिष्य परिवार होता. त्याच्यामध्ये रंभाईस नावाची एक माता होती, थोडी म्हणजे माझ्यासारखी तिचा जरा स्वभाव होता. ती जरा भांडकुदळ होती. छोट्या छोट्या गोष्टी होतच असतं, भांडं वाजतं, आवाज येतो, खिडकीतून इकडे लांबपर्यंत पोहोचतो, मग आपल्या लक्षात येतं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणतो काल फार भांडे वाजत होते, मग लक्षात येतं की तिथे नेमकं कोण होतं, त्याचा शोध आपल्याला लागतो. भांडे वाजणं म्हणजे वाद निर्माण होणं, नेमकी अशीच गोष्ट झाली. ती रंभाईचं सारखी भांडायची. दररोज तक्रार करून करून आचार्य सुद्धा कंटाळे ऐकून ऐकून किती दिवस तक्रार ऐकायची. गुरुजी पण ऐकून घेतात, असं का, बर बर बर, असं झालं का, बर बर. आचार्य ऐकून घ्यायचे. शेवटी मात्र एक दिवस आचार्यांना काय राहावे ना, आचार्यांनी तिला बोलून घेतलं आणि आचार्य तिला बोलायला लागले, म्हणजे अगं रंभाई, तू अखंड कटकट करीत असते. काय म्हणाले, सारखी कटकट करते. जेव्हा बघावं तेव्हा भांडण, याच्यासोबत त्याच्यासोबत, त्याच्यासोबत बोलत नाही, हिच्याकडे पाहत नाही, त्याचं चालत नाही, याच्या हातचं घेत नाही, त्याला देत नाही. खूप कारणं असतात आपल्याकडे. याच्याकडे पाहायचं नाही, त्याने माझ्याकडे पाहिलेलं मला चालत नाही, मी याच्या हातचं काही घेणार नाही आणि माझं त्याला काही देणार नाही. हे 4 गोष्टी अशा आहेत माणसाने पक्के ठरवलेल्या असतात. त्यांच्या हातचं मला चालत नाही. नेमकी तिची अशी व्हायची गत. भांडण तर झालं आणि आचार्यांनी रागवताना तिला 4 शिव्या दिल्या. अख्ख्या स्मृतीस्थळाच्या पानामध्ये तुम्हाला कुठेच ती शिवी दिसणार नाही. फक्त त्या एकाच पानावर मात्र आचार्यांच्या 4 शिव्या आहेत. आचार्य त्या म्हणजे रंभाईसाकडे पाहून म्हणजे रागाने, म्हणजे अगं रंभाई, तू दारी आहेस, तू मोसारी आहे, तू गोवळी आहे आणि तू रांड आहे. 4 शिव्या दिल्या आचार्यांनी. सगळं गुरुकुळ थक्क झालं. आजपर्यंत आचार्यांच्या म्हणजे ओठामध्ये असा कधी शब्द आला नाही आणि यावेळेला आचार्य एवढे विकरले कसे. सगळेजण सगळा म्हणजे तो म्हणजे मार्ग एकदम स्तब्ध झाला. ती मात्र ऐकत होती आणि तिच्या डोळ्यामध्ये अखंड अश्रूंच्या धारा होत्या. डोळ्यांना अश्रूंच्या धारा, दंडवत करते आणि मग झाडाखाली विजनाला बसते आणि ती आत्मचिंतन करू लागते. आचार्य मला म्हटले, तू दारी आहेस, तू गोवळी आहे, तू मोसारी आहे, तू रांड आहे. या 4 शिव्यांचं ती आत्मचिंतन करायला लागली. ती रंभाईसा त्यावेळी आवडते. ती विजनामध्ये बसलेली ना, आत्मचिंतन करते, ती रंभाईसा आवडते. आपल्याला आत्मचिंतन करता आलं पाहिजे. तिने विचार केला, बरोबरच आहे, मी तर दारी आहे. आजपर्यंत अनेक देवतांच्या पायऱ्यावरती माझं डोकं घासत आले, मी दारी आहे. आज याच्या दारात, उद्या त्याच्या दारात, हे तू साध्य नाही झाला, पुढे 3ऱ्या दारात. आजपर्यंत अशी आहे. ईश्वर मला कधी भेटला नाही. मी गोवळी आहे. गो म्हणजे इंद्रिय. इंद्रिय म्हणतील तेव्हा, वाटेल तेव्हा झोपायचं, वाटेल तेव्हा चहा घ्यायला पोहोचायचं. इंद्रियांच्या अधीन माणूस असतो. आता ही मी माझं सांगतो, कुणी म्हणजे आत्मचिंतनात बोललेलं चांगलं असतंय. म्हणजे वाटेल तेव्हा इंद्रियांना पाहिजे तसं वळणं. इंद्रिय आपले नोकर आहेत, आपण मालक आहोत. दुर्दैव असं, इंद्रिय आपले मालक होतात आणि आपल्याला पळवत राहतात. घंटी वाजली, ताट घेऊन मी पण पळतो. इंद्रिय आपल्याला म्हणजे पळवत असतात, लक्षात ठेवा. मी गोवळी आहे, मी मोसारी आहे. मो म्हणजे तम, तम म्हणजे अंधकार. माझं जीवन अंधकारमय आहे. मी गोवळी आहे, दार आहे, रांड आहे. परमेश्वर आज म्हणजे माझ्याजवळ नाही आहेत, त्यांच्याशिवाय मी वैधव्याचं जीवन जगते, मी रांड आहे. आत्मचिंतन करायला लागली. दुपारची वेळ झाली, नागदेवाचार्यांचा भोजनाची वेळ झाली. त्यांच्या म्हणजे समोर ताट आणलं गेलं, भोजन होतं आणि भोजन होत असताना नागदेवाचार्यांनी ताटातला एक म्हणजे प्रसादाचा घास बाजूला काढून ठेवला. शेजारी सेवक उभा होता. तो विचारतो, आचार्य हो, हा प्रसाद कोणासाठी ठेवला? आचार्य म्हणतात, मी रंभाईसासाठी प्रसाद ठेवला. तो विचारतो, तुम्ही तर तिला शिव्या दिल्या, ती तर आता घरातून निघून गेली आश्रमातून, ती आता कुठे येणार, मग तिच्यासाठी कशाला प्रसाद? मधली माणसं फार असतात तशी. म्हणजे गुरु आणि शिष्य प्रकरणवश वेगळे असतात. गुरु आणि शिष्य याच्यामध्ये आडपडदा असतो, त्याला कानवाथर असं म्हणतात. तुम्ही चांगले त्यातले अभ्यासक आहेत. हे दोघांनी पण ही काळजी घ्यायची. आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य कुठला असतो माहितीये का? तो डायरेक्ट संपर्क करतो हेडक्वार्टरमध्ये. ते जेव्हा म्हणजे मध्यस्थ आला ना, अभिजित दादा गेलेत आता, मध्यस्थ जेव्हा माणूस येतो ना, तेव्हा एकतर एकदम चांगलं तरी होणार, नाही तर एकदम गाडं खाली तरी उतरणार. मध्यस्थ माणसाकडे फार गोष्टी असतात, म्हणून डायरेक्ट संपर्क करायचा. आणि त्यावेळी मात्र आचार्य म्हणतात, जर मी तिचा गुरु आहे आणि ती माझी शिष्य आहे तर ती इथेच येणार. आचार्यांनी न्याय दिलाय. ओहोटळीची गुंडा ओहोटळीशीचे, उताराने दगडतो उताराच्या जागेवर येतो. आचार्यांना केवढा विश्वास असेल. मला फार प्रश्न पडतो, म्हणजे गुरु असावा ना, तर शिष्याबद्दल असा त्याला विश्वास पाहिजे. कुठेही गेला ना काही हरकत नाही, पण हा परत माझ्याजवळ येणारच, हा विश्वास गुरुकडे असला पाहिजे.
आणि त्या विश्वासाला पात्र होण्याची ताकद शिष्याकडे असली पाहिजे. ती विचार करत राहिली, तिचं जेव्हा आत्मचिंतन होतं, विजन होतं, पटकन उठते आणि येऊन आचार्यांना भेटते. त्या संपूर्ण गुरुकुळाने कधी कल्पनाच केलेली नसते की ती अशी येईल आणि या पद्धतीने आचार्य तिला सामोरे जातील. ती पुन्हा गुरुकुळामध्ये राहायला लागते. मी तुम्हाला स्मृती याच्यासाठी सांगतोय, शिष्यावरती विश्वास ठेवणारा गुरु आणि गुरुच्या विश्वासाला पात्र होणारा, अतूट श्रद्धा असणारा तो त्यांचा शिष्य, या दोघात एक अतूट असं एक नातं आहे. हे नातं ज्याला सांभाळता आलं, ज्याला निर्माण करता आलं, ज्याला टिकवता आलं, त्याच्यासारखा भाग्यवान बंधून दुसरा कोण नाही. अशा भाग्यवान आपल्याला होता आलं पाहिजे. बोलण्यासारखं खूप काही आहे. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या माध्यमातून तुम्हाला आणि म्हणजे मला सुद्धा एक उत्तम शिष्य होता आलं पाहिजे. आपल्या जीवनात खरं तत्व हेच आहे, आपण जर उत्तम शिष्य झालो तर उद्याच्या भविष्य काळात तुम्ही उत्तम गुरु व्हाल, ही भावना व्यक्त करतो. उद्याच्या गुरुत्वाकडे पोहोचायचं असेल तर आजचं शिष्यत्व मला पत्करता आलं पाहिजे. आदरणीय श्रद्धेश्री गुरुजींनी जरी बोलले तरी त्यांचे बोल मला या आत्मचिंतनातून घेता आले पाहिजे, स्वतःमध्ये परिवर्तन करता आलं पाहिजे, ही भावना व्यक्त करतो. आजचा विचार व्यक्त करत असताना फार मोठ्या हक्कानं आदरणीय आमच्या प्रमोद दादांनी सांगितलं की बापू असं आहे आणि असं सगळं आहे, करायचं आहे, सगळं ठरलेलं आहे, ते नियोजन असं आहे आणि ते तुम्हाला या पद्धतीने करावं लागणार. त्यांचा नेहमीचा हक्क असतो, तो हट्टही असतो. आणि एक गोष्ट आहे पहा, जी प्रसन्नता माझ्या उभ्या आयुष्यात मला कधी मिळवता आली नाही, ती प्रसन्नता वयात कमी असून आमच्या या प्रमोद दादांनी खऱ्या अर्थानं ती प्राप्त केलेली आहे. याच्यासाठी सांगतो की गुरुजी आम्हाला सांगतात काय करायचं आणि तो गुरुजींना सांगतो की तुम्ही आता काय करायचं. हे साधी गोष्ट नाही आहे, कारण त्याच्यासाठी लागणारी एक फार जवळीकता आहे बंधूंनो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये प्रसन्नतेचे पूर्वी जे म्हणतात की नाही, आपल्या गुरुनिमित्ताची, साधनवंताची आणि मार्गाची, गुरुकुळाची ही प्रसन्नता जोडता आली पाहिजे. मी त्यांना खऱ्या अर्थानं भाग्यवान या अर्थाने मानतोच. आपण सर्वजण त्यांच्या या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये या सत्शिष्याची वाटचाल घडावी. आपल्याला असं सत्शिष्य होता आलं पाहिजे ज्याला या मातृभावनेनं गुरुने आपल्याकडे पाहावं आणि त्यांच्या या अमृतकळेच्या या संवर्धनातून आपलं जीवन घडावं, ही भावना व्यक्त करतो. जे जे गोड वाटलं ते जरूर स्वीकारा, जे गोड वाटलं नाही ते माझं आहे आणि ती माझी जीवमती आहे, ते असं समजून ती पदरात सुद्धा घ्या, ही भावना व्यक्त करतो. जेव्हा जेव्हा कुठे योग घडेल तेव्हा तेव्हा भेटण्याचा आणि बोलण्याचा या ठिकाणी ग्वाही देत आजच्या या विषयाला या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद आदरणीय बापूजी. आपण आपल्या धर्मरूप विचार सेवेतून आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये बापूंना धन्यवाद व्यक्त केले. यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रधार आदरणीय